ज्यावेळेला पूर्वीचे निर्णय झाले त्यावेळेला तुमच्या पडताळण्या वगैरे सगळ्या झाल्या, त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये दुसरं सरकार आलं येणार नाही, तुमच्या पाठीमागे आमचं सरकार येणार शक्यता आहे. अनेक वेळा काय झालं होतं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय की रोस्टर नसताना कुठली नेमणूक करताय, अशाच नेमणूक झालेल्या आणि त्याला नाही झालेली. दुसऱ्या शाळेमध्ये जर ती जागा मोठी असेल, आम्ही असे शिक्षक की अजून निर्णय असा दिला की त्यांना मागण्यासाठी त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रम 100% याच्यावर आम्ही सांगितलेलं आहे की जे शाळा त्या शाळा टेकवतील त्या शिक्षकांचा पगार देतील एवढा निर्णय घेण्यावर दुसरा पर्याय शिक्षक दिनाचे कार्यक्रम करायचे आणि शिक्षकांना न्याय द्यायचा नाही असं करणारा पैकी शिक्षक एवढा न्याय देता आला आहे आणि तुमचा विभाग म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं वेतन विभाग जून महिन्यापासून तुम्हाला अनुज्ञेय होईल. लक्षात घ्या की मी नेहमी सांगितलेलं आहे की माझं अंतिम ध्येय ही इतकी मुलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, मुलांचं शिक्षण अर्धवट टाकून कोणी मुंबईला येऊ नका. तुम्हाला मला भेटावं वाटलं मी स्वतः तुम्हाला भेटेन, परंतु तुम्ही कृपया मुलांचे आभार व्हायला देऊ नका. तुम्हाला जूनपासून टप्पा देण्याची जबाबदारी मी शिक्षक म्हणून तो जिरार काढण्याची जबाबदारी माझी राहील आणि मी ते पूर्ण करेल आणि मी आपल्याला विनंती करतो की घरी जावं. त्यांना शिक्षण प्राप्त होणार आहे, पुरस्काराला 5 तारीखला येणार आहे, तुला आणि अगदी आनंदाने घरी जावं. आणि 15 दिवस